नमस्कार. उपयोगी पडणारे छोटे पण प्रभावी उपाय जाणून घेऊया. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाला सुरुवात करताना नेहमी ह्रीं गं गणपतये नमः किंवा सरस्वतीचा जप करावा. गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीचे कोणतेही स्तोत्र म्हणून अभ्यासाला सुरुवात करावी. यातून चित्त एकाग्र होतं, आपल्याला सुयश मिळतं. मग परीक्षा मुलांना कोणतीही असू दे, स्पर्धा परीक्षा, कॉलेजच्या परीक्षा, वेगवेगळे कोर्सला जाताना त्या परीक्षा, त्यामध्ये बौद्धिक यश हवं असेल तर सरस्वतीचा आणि गणपतीचा फोटो आपल्या स्टडी रूममध्ये किंवा मुलं जिथं अभ्यास करतात तिथं लावून ठेवावा. यामुळं तुम्हाला यश नक्की. अर्थामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो असं म्हणतात. म्हणूनच लक्ष्मी देवीची कृपा आपल्या सगळ्यांनाच हवी असते. ती मिळावी म्हणून मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या मिळकतीतले काही पैसे बाजूला काढून ठेवावेत आणि लक्ष्मी देवीचा जप करावा. संध्याकाळी देवीची आरती करावी. असे 16 मंगळवार आणि 16 शुक्रवार करावे. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. याबरोबरच परिश्रम, कष्ट आवश्यकच आहे, तर देवी प्रसन्न होईल. आपल्या सगळ्यांनाच नेहमी वाटतं की आपल्या डोक्यावर कर्ज नसावं, पण काही गोष्टीसाठी कर्ज हे काढावंच लागतं. स्वप्नपूर्तीसाठी. स्वप्न कुठली? तर गाडी घ्यावी, मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवावं, घर असावं, एक ना अनेक गोष्टी. यासाठी आपण कधी ना कधी कर्ज घेतो किंवा घ्यावे लागते. मग ते बँकेचे असेल अगर वैयक्तिक असेल. पण हे जर कर्ज आपण फेडायचे आपल्याला, तर दर मंगळवारी काही ना काही थोडे पैसे त्यात भरावेत, म्हणजे आपल्यावरचं कर्ज लवकर फिटतं. अनुभव घेऊन बघा. घरातली फरशी पुसताना सुद्धा छोटेसे उपाय, पण ह्यानं फार परिणाम देतात. मीठ आणि कापूर आपण त्या पाण्यात टाकावा. यामुळं नकारात्मकता दूर होती. आपण सर्वच जण घरात संध्याकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मीला आमंत्रण देतो किंवा लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून संध्याकाळी तिन्ही सांजेला देवापाशी दिवा लावतो. हा दिवा आपण अशा प्रकारे तेलाचा लावला तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते, घरात शांतता राहते आणि अलक्ष्मी जाते. कोणतं बरं तेल? तिळाचं तेल, निलगिरीचं तेल आणि कापूर तेल एकत्र करून ठेवावं व ह्याचा दिवा संध्याकाळी देवघरात तिन्ही सांजेच्या वेळी लावावा आणि शुभं करोती म्हणावी. ज्यांचा खाद्यपदार्थाचा व्यवसाय असेल त्यांनी हा उपाय करून बघावा. आपण जेव्हा खाद्यपदार्थ बनवतो किंवा ज्या जागेवर बनवतो तिथं अन्नपूर्णा देवी शंकर भगवानांना भिक्षा घालतीये असा फोटो ठेवावा. जेव्हा खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात करणार तेव्हा अन्नपूर्णेसमोर 1 मूठ साखर, 1 मूठ तांदूळ काढून ठेवावेत व तिला मागणं मागावं, आज जे मी पदार्थ बनवणार आहे ते स्वादिष्ट होऊन सगळ्या लोकांना चांगलं खायला मिळू दे, तृप्तीची ढेकर देत लोक जाऊ देत, असं मागणं मागून मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करावी. आणि त्या दिवशी संध्याकाळी ते तांदूळ आणि साखर एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावेत. याचा परिणाम अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि आपल्या व्यवसायाला बरकत येते, भरभराट होते. घरात शांतता राहावी, एकोपा राहावा, चिडचिड नसावी, सुबत्ता यावी म्हणून दर अमावास्येला दहीभात घरात फिरवून घरात नारळ फोडावा. या छोट्या गोष्टी वाटतील, पण यामुळं वाद, मतभेद, पैसे शिल्लक न राहणं हे दोष निघून जातात आणि घरात एकोपा, शांतता नांदते. असे सोपे उपाय आणि ज्योतिषविषयक माहिती रोज ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.